आता हे बघा, ॲज अ रिझल्ट द एअर प्रेशर इन दिस रिजन ए डिक्रीजेस. बघा, हे कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे काय होतंय, हे जे प्रॉन्ग्स आहेत, हे प्रॉन्ग्स कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे इथे मोर स्पेस मिळते, इथे जास्त जागा मिळते, आणि इथे हे जे डिस्टन्स आहे दोन मॉलिक्युल्स मधलं, ते काय होतंय, जास्त होतंय. बरोबर आहे. अँड सच अ रिझन विच एअर इज ॲट लो प्रेशर अँड लो डेन्सिटी. बघा, इथे प्रेशर जो आहे काय, तो कमी आहे, याच्यापेक्षा पण कमी आहे, म्हणजे नॉर्मल पेक्षा सुद्धा हा जो प्रेशर आहे हा काय, हा कमी आहे, म्हणजे लो प्रेशर आणि लो डेन्सिटी आहे. बरोबर आहे. तर त्याला आपण म्हणतो इज इज कॉल्ड ॲज रेअर फ्रॅक्शन. बघा, ज्या ठिकाणी लो प्रेशर आणि लो डेन्सिटी असते तर त्याला आपण रेअर फ्रॅक्शन म्हणतो, रेअर फ्रॅक्शन. ठीक आहे. बघा, याला आपण कॉम्प्रेशन म्हणतो, की जिथे हाय प्रेशर आहे, आणि याला काय म्हणतो आपण, रेअर फ्रॅक्शन. However, the air molecules in this region, which were compressed state earlier, as shown in figure 15.2, region A, transferred their energy to the air molecules in the next region, region B. बघा, नेमकं काय होतंय, की ज्याप्रमाणे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की हीट काय होते, हीट ट्रान्सफर होते. बरोबर आहे. हीटचं कशा प्रकारे कंडक्शन होतं आपण ते बघितलं होतं मागच्या चॅप्टरमध्ये. तसंच या ठिकाणी पण जी एनर्जी आहे ती एनर्जी काय होते, ती एनर्जी ट्रान्सफर होते, मॉलिक्यूल टू मॉलिक्यूल ट्रान्सफर होते. जसं की आपण हीट बघितलं, हीट सुद्धा काय होते, हीट सुद्धा मॉलिक्यूल टू मॉलिक्यूल ट्रान्सफर होते. त्याच प्रकारे इथे सुद्धा हा जो प्रेशर आहे, हा प्रेशर पण काय होतोय, मॉलिक्यूल टू मॉलिक्यूल ट्रान्सफर होतोय. इथे लक्षात. सो द एअर इन दॅट रिजन गोज टू कॉम्प्रेस स्टेट, दॅट इज इन रिजन बी. त्याच्यामुळे हा बघा, हा बाजूचे जे होते मॉलिक्युल्स हे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट झाले, कारण की ही जी एनर्जी होती ही ट्रान्सफर झाली, या मॉलिक्युलची एनर्जी जी होती ती इथे ट्रान्सफर झाली. म्हणजे जे आजूबाजूला जे मॉलिक्युल्स आहेत तर त्या मॉलिक्युल्स मध्ये काय, मॉलिक्युलची पोझिशन सेम आहे, पण त्यांची एनर्जी काय झाली, ट्रान्सफर झालेली. बघा, आपण जेव्हा पाण्यात एखादा दगड टाकतो तेव्हा काय होतो, सुरुवातीला जे वलय असतात ते जास्त असतात. बरोबर आहे. आणि जसे जसे ते पुढे जातात तसे तसे ते काय होतात, कमी होते, है ना. बघितले तुम्ही का कमी होतात ते, कारण की त्यांची जी एनर्जी असते ती पुढे जाऊन कमी कमी होऊन जाते, कारण की ती डिवाइड होऊन जाते, एनर्जी प्रत्येक मॉलिक्युल्स मध्ये ट्रान्सफर होते. So the air in that region goes to compressed state, that is in region B, and such a periodic motion of the prongs create compression and rarefaction in the air. बघा, हे पिरियडिक मोशन आहे, म्हणजे परत परत येणार आहेत, हे व्हायब्रेशन परत परत होणार आहे. पिरियडिक मोशन म्हणजे एक सलग कालावधीनंतर हे परत परत येणार आहे, त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की पिरियडिक, पिरियडिक मोशन है ना. या प्रॉंगचं जे मोशन आहे ते कंटिन्युअस व्हायब्रेट होणार आहे. बघा, त्याची पोझिशन, कॉन्ट्रॅक्शन, कॉम्प्रेशन आणि परत रेअर फॅक्शन त्याचं होणारच आहे. दीज आर नथिंग बट द वेव्स, साऊंड वेव्ह. यांनाच आपण काय म्हणतोय, हे वेगळं काही नसून यांना आपण साऊंड वेव्ह म्हणतोय. काय म्हणतो आपण यांना, साऊंड वेव्ह. वेन दीज वेव्ह रीच अवर इयर, द इयर ड्रम व्हायब्रेट. बघा, हे जेव्हा वेव्स आपल्या कानात पर्यंत पोहोचतात तर इयर ड्रम, आपल्या कानामध्ये सुद्धा एक छोटासा इयर ड्रम असतो. बरोबर आहे. तर तो काय होतो, तो सुद्धा व्हायब्रेट होतो. अकॉर्डिंगली स्पेसिफिक सिग्नल्स रीच द ब्रेन अँड वी गेट अ सेन्स ऑफ हिअरिंग साऊंड. आणि एक स्पेसिफिक सिग्नल आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो आणि आपल्याला काय होतो, त्या आवाजाचा एक सेन्स होतो. बरोबर आहे. इफ साऊंड वेव्स आर जनरेटेड इन एअर, व्हॉट मूव्स अवे फ्रॉम द सोर्स. समजा साऊंड वेव्ह हवेमध्ये जनरेट झाला तर त्याच्यामुळे काय होणार आहे, व्हॉट मूव्स अवे फ्रॉम द सोर्स, सोर्स पासून काय दूर होणार आहे. बघा, सोर्स पासून
जे हवेचे मोलिक्युल्स असतात ते काय होतात, ते ट्रान्सफर होतात. म्हणजे सेम आपण असं म्हणतो की जेव्हा साऊंड वेव्ह जनरेट होतात हवेमध्ये, तर त्याच्यात एअर मोलिक्युल्स हे एकमेकांपासून दूर जातात. एअर मोलिक्युल्स काय होतात, मूव्ह होतात, है ना. सोर्स पासून एअर मोलिक्युल्स मूव्ह होतात सोर्स पर्यंत. इज इट द एअर इटसेल्फ ऑर द स्टेट ऑफ कॉम्प्रेशन अँड रेफ्रॅक्शन क्रिएटेड इन द एअर? बरोबर आहे. बघा याच्यामध्ये जेव्हा साऊंड वेव्स क्रिएट होतात तेव्हा जे हवेचे मोलिक्युल्स असतात त्याच्यामध्ये काय होतो, कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन होतो आणि त्याच्यामुळेच वेव्ह जनरेट होते. येतं लक्षात? बघा त्यांनी आता या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे, प्रोपोगेशन ऑफ साऊंड अँड मीडियम. म्हणजे कशा प्रकारे साऊंड जनरेट होते आणि त्याचे मीडियम्स कोणते आहेत, म्हणजे हवा असो, सॉलिड असो किंवा मग लिक्विड असो. तर हवेचे जे प्रसारण होतं ते कशाच्या माध्यमातून होतं. We have seen that in the sixth standard that sound travels through some material medium like solid, liquid and gas and reaches us. But what if such medium does not exist between the source of sound and our ear? आता त्यांनी एक प्रयोग दाखवलाय की साऊंड एनर्जी किंवा साऊंड जो म्हणतो आपण, तर साऊंड साठी एक गोष्ट महत्वाची की त्याला मीडियमाची गरज असते, जसे की सॉलिड, लिक्विड किंवा गॅस. आणि हे तिघी नसतील तर आपल्याला साऊंड वेव्ह ऐकू येणार नाही. येते लक्षात? साऊंड जनरेशन अँड प्रोपोगेशन नीड्स मीडियम लाईक एअर. बघा आवाजासाठी जे आपण म्हणतो की साऊंड जनरेट आणि त्याचं प्रसारण होण्यासाठी आपल्याला कोणत्या तरी माध्यमाची गरज असते आणि ते माध्यम सॉलिड असो, लिक्विड असो किंवा गॅस असो. तर त्याच्यात हे मीडियम फार महत्वाचे आहेत. समजा मीडियम नसतील तर आपल्यापर्यंत साऊंड वेव्ह येणार नाही आणि आपल्याला आवाज येणार नाही. अ सिंपल एक्सपेरिमेंट कॅन प्रूव्ह दिस. हा एका छोट्याशा प्रयोगानुसार आपल्याला समजून देईल. द एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट इज शोन इन फिगर 15.3. इथे अरेंजमेंट दिलेली आहे. इन दिस एक्सपेरिमेंट अ वॅक्यूम टाइट बेल jar is placed on a smooth horizontal surface. बघा एका हॉरिझॉन्टल सरफेसला इथे एक व्हॅक्यूम टाइट बेल लावलेली आहे. द बेल जार इज कनेक्टेड टू अ व्हॅक्यूम पंप वाया ट्यूब. इथे एक ट्यूब लावलेली बघा व्हॅक्यूम पंपची. ही जी ट्यूब आहे ती काय व्हॅक्यूम पंपची ट्यूब आहे आणि ही एक इलेक्ट्रिक बेल आहे आणि हा बेल जार आहे की जो पूर्ण पॅक आहे, की जेव्हा याच्यातील जेव्हा एअर असते, एअर पूर्ण काढून घेतली तर इथे पूर्ण काय होतो, एक व्हॅक्यूम क्रिएट होतोय. म्हणजे इथे पोकळी निर्माण होते की ज्या ठिकाणी हवा सुद्धा नाहीये. वी कॅन रिमूव्ह एअर इनसाइड द बेल जार युजिंग द व्हॅक्यूम पंप as shown in the figure. The bell jar contains a electric bell which is connected to the power supply through the lead of the bell jar. बघा हा जो लीड आहे इथे आपण इलेक्ट्रिक सप्लाय दिलेला आहे. मग ही जी बेल आहे ती इथे इलेक्ट्रिसिटी पास केली तर ही बेल रँग होईल म्हणजे वाजेल. ॲट द स्टेट ऑफ एक्सपेरिमेंट द व्हॅक्यूम पंप इज ऑफ. सुरुवातीला बघा जेव्हा सुरुवातीला आपण प्रयोग सुरू करतोय तर व्हॅक्यूम पंप बंद असतो अँड द बेल जार कंटेन्स एअर. बघा व्हॅक्यूम पंप बंद आहे म्हणजे या ठिकाणी काय, या ठिकाणी हवा आहे. इफ द की टू इलेक्ट्रिक बेल इज नाव स्विच ऑन. बघा बेलची जे बटन आहे ते आपण सुरू केलंय तर काय होईल, बेल वाजते बघा. इट स्टार्ट रिंगिंग अँड रिंगिंग कॅन बी हर्ड फ्रॉम आउटसाइड द बेल जार. बघा बेल रिंग होते म्हणजे बेल वाजते आणि बेलचा आवाज आपल्याला बाहेर ऐकू येतोय. नाउ इफ द व्हॅक्यूम पंप इज स्विच ऑन. बघा व्हॅक्यूम पंप जो बाहेर व्हॅक्यूम पंप लावलेला आहे तो समजा आपण स्विच ऑन केला अँड ॲज द क्वांटिटी ऑफ एअर इनसाइड द बेल जार डिक्रीजेस. बघा मधला जो एअर आहे तो काय होतोय, हळूहळू कमी होतोय. इनसाइड द एअर जार डिक्रीजेस. द लेवल ऑफ रिंगिंग साऊंड हर्ड आउटसाइड ऑल्सो डिक्रीजेस. जशी जशी हवा कमी होते तसा त्या बेलचा आवाज पण काय होतोय, कमी कमी होत जातोय.
If the pump is operated for sufficiently long time, the quantity of air like inside the bell jar will be low. बघा जशी जशी त्याच्यातली हवा कमी होईल तसा तसा त्याचा आवाज जो आहे त्याचा इफेक्ट काय होतोय त्याचा इफेक्ट कमी कमी होतोय. ॲट दिस पॉइंट द लेवल ऑफ रिंगिंग साऊंड विल बी ऑल्सो व्हेरी लो. म्हणजे याच्यात आपल्याला दिसतंय की जो रिंगिंग साऊंड आहे त्याचा इफेक्ट पण काय होतोय फारच कमी होतोय. दिस एक्सपेरिमेंट डेमोन्स्ट्रेट दॅट द साऊंड जनरेशन अँड प्रोपोगेशन नीड्स अ मीडियम. या प्रयोगावरून आपल्याला एक सिद्ध होतंय की साऊंड जनरेशन आणि त्याचा जो प्रसार आहे त्याच्यासाठी कोणत्या ना कोणत्या मीडियमची आवश्यकता असते. मीडियम नसेल तर साऊंड त्याच्यातून बाहेर पडणार नाही. इफ द एअर इनसाइड द बेल जार इज टोटली रिमूव्ह, समजा याच्यातलं पूर्ण एअर जर कधी आपण रिमूव्ह करून दिलं, विल बी द एबल टू हिअर द साऊंड ऑफ रिंगिंग बेल. येईल का आपल्याला आवाज? नाही येणार. आपल्याला आवाज अजिबात येणार नाही. का येणार नाही? कारण की त्याच्यात कोणतेही मीडियम नाही. ही जी बेल आहे याच्यामध्ये जे व्हायब्रेशन होत आहेत या व्हायब्रेशन आणि इथे कोणतेही मीडियम नसल्यामुळे काय होतंय बाहेर कोणताही प्रकारचा आवाज येणार नाही. आता पुढचा एक टॉपिक आहे फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह. आता फ्रिक्वेन्सीचा अर्थ काय असतो? फ्रिक्वेन्सीचा अर्थ असतो वारंवारता. एखादी गोष्ट वारंवार घडत असेल की त्याला आपण फ्रिक्वेंट म्हणतो, फ्रिक्वेंटली, बरोबर आहे. तर तसं याचा अर्थ असतो फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह. म्हणजे बघा साऊंड वेव्ह जे आहेत ना ते फ्रिक्वेंटली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होत असतात. जसं की आपण हे एक्झाम्पल बघितलं होतं की याच्यात हा जो स्टनिंग फोर्क असतो हा स्टनिंग फोर्क कंटिन्युअसली एक्सपांड होतो आणि कॉन्ट्रॅक्ट होतो, एक्सपांड होतो आणि कॉन्ट्रॅक्ट होतो. एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय होतंय कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन, कॉन्ट्रॅक्शन आणि रेअर फ्रॅक्शन काय होतंय क्रिएट होतोय. येते लक्षात. तर त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सी जनरेट होते कारण की वारंवार याचं मोशन होणार आहे. जेव्हापर्यंत याच्यात जी दिलेली एनर्जी आहे ती संपत नाही तेव्हापर्यंत याच्यामध्ये व्हायब्रेशन हे कंटिन्युअसली होत असतात. मग त्याला आपण म्हणतो की हे फ्रिक्वेंटली होत आहे. युजिंग फिगर 15.2 we see that how the vibration of turning fork result in generation of compression and rate fraction in air. बघा आपण या फिगर नुसार बघितले की कशा प्रकारे एअर मध्ये कॉम्प्रेशन आणि रेट फ्रॅक्शन होतं. More details observation shows that the actual vibration in the air density and pressure can also shown in figure 15.4. If the any object vibrates in the air, such sound waves are produced in the air. आता बघा ही जी फिगर दिलेली 15.4 याच्यामध्ये दिलं आहे की सायकल्स ऑफ कॉम्प्रेशन आणि रेट फ्रॅक्शन इन अ साऊंड वेव्ह अँड चेंज इन द एअर प्रेशर. बघा या ठिकाणी हा एक प्रकारचा कॉम्प्रेशन दाखवला आहे. बघा हा कॉम्प्रेशन आहे म्हणजे इथे एअर मॉलिक्युल्स जास्त आहेत. बघा इथे कॉम्प्रेशन होत आहे आणि हा रेअर फ्रॅक्शन आहे म्हणजे इथे एअर मॉलिक्युल्स काय झाले कमी झाले. परत इथे कॉम्प्रेशन झालं. हा बघा ही वेव्स अशी वरती म्हणजे इथे परत एअर मॉलिक्युल्स जास्त आहेत. परत हा रेअर फ्रॅक्शन आहे म्हणजे इथे हा एक गॅप दिसतोय तुम्हाला. हा तुमचा रेअर फ्रॅक्शन, परत कॉम्प्रेशन आणि परत रेअर फ्रॅक्शन. आणि हा जो वरचा आहे तो काय एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे, वातावरणातील दाब येतो है ना. मग हे प्रोपोगेशन ऑफ साऊंड होतं. इथे प्रोपोगेशन ऑफ साऊंड इथे ऑसिलेशन होतंय. ऑसिलेशन म्हणजे काय की एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती परत येणं. इथे लक्षात. As shown in figure 15.4, one compression and one rarefaction together form one cycle of wave. बघा एक कॉम्प्रेशन आणि एक रेअरफॅक्शन मिळून एक वेव्ह तयार होते. इथे लक्षात. हे बघा समजा हा तुमचा कॉम्प्रेशन, हा तुमचा कॉम्प्रेशन आणि हा जो एक खालचा हा तुमचा आहे रेअर फ्रॅक्शन, बरोबर आहे. तर हे दोघी मिळून ही एक काय तयार होते इट फॉर्म्स वन वेव्ह. ही तुमची एक वेव्ह आहे.
म्हणजे एका वेव्हसाठी तुम्हाला कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन याची आवश्यकता आहे. The number of cycles formed in the air in 1 second will be decided by the number of times the prong of the stunning fork vibrates back, and the fourth, that is number of vibration of the turning fork in 1 second. बघा किती नंबर ऑफ सायकल्स एका सेकंड मध्ये जनरेट होत आहेत तिथे कशावरती डिपेंड आहे की जो प्रॉंग आहे स्टनिंग प्रॉंग तो किती वेळेस व्हायब्रेट होतोय ते त्याच्यावरून सिद्ध होतंय की एका सेकंदामध्ये तो किती वेळेस व्हायब्रेट होणार आहे. नंबर ऑफ सच सायकल्स दॅट आर प्रोड्यूस इन द एअर और वी कैन से अदर मीडियम पर सेकंड इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह. बघा हा फार महत्वाचा टॉपिक आहे की फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह. साऊंड वेव्हची फ्रिक्वेन्सी आपल्याला कशा म्हणतोय की नंबर ऑफ सच सायकल्स दॅट प्रोड्यूस इन द एअर पर सेकंड म्हणजे एका सेकंदामध्ये अशा किती प्रकारचे वेव्स जनरेट होत आहेत तर त्याला आपण फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह म्हणतोय. येतं लक्षात की जसं की समजा ही एक झाली तुमची एक वेव्ह, परत ही तुमची सेकंड वेव्ह, थर्ड वेव्ह, फोर्थ वेव्ह. तर तुमचा एका सेकंदामध्ये असे किती नंबर ऑफ सायकल्स म्हणजे असे किती चक्र पूर्ण होत आहेत जसं की हा 1 2 3 असो किंवा 4 असो असे किती नंबर ऑफ वेव्स एका सेकंदामध्ये जनरेट होत आहेत तर याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. या पूर्ण सायकलला काय म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. येतं लक्षात एका सेकंदामध्ये नंबर ऑफ किती सायकल्स जनरेट होत आहेत वेव्हचे त्याला आपण काय म्हणतोय फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. हे बघा नंबर ऑफ सच सायकल्स दॅट आर प्रोड्यूस इन द एअर पर सेकंड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड वेव्ह अँड द फ्रिक्वेन्सी इज मेजर इन हर्ट्ज. बघा फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजली जाते फ्रिक्वेन्सी ही जी असते ती हर्ट्ज मध्ये मोजली जाते हर्ट्ज. येतं लक्षात बघा याचं सुद्धा एक मोजण्याचं युनिट आहे त्याला म्हणतो आपण हर्ट्ज. इफ वन सायकल इज कंप्लीटेड इन 1 सेकंड द फ्रिक्वेन्सी इज सेड टू बी 1 हर्ट्ज. बघा एक पूर्ण सायकल जर कधी पूर्ण होत असेल म्हणजे एक पूर्ण चक्र होत असेल वेव्हचं तर त्याला आपण 1 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी म्हणतो. आपण किती म्हणतो फ्रिक्वेन्सी आपण त्याला 1 हर्ट्ज. फॉर एक्झाम्पल द स्टनिंग फोर्क इन फिगर 15.1 shows its frequency to be 512 hertz. It means that the fork vibrates 512 times. समजा त्याची फ्रिक्वेन्सी 512 हर्ट्ज असेल तर तो स्टनिंग फोर्क 512 वेळेस व्हायब्रेट होणार आहे हे सिद्ध होते. एका सेकंदामध्ये किती वेळेस व्हायब्रेट होतो तो 512 वेळेस व्हायब्रेट होत आहे. These vibrations will be set 512 cycles of compression and rarefaction in the air. म्हणजे 512 वेळेस कॉम्प्रेशन पण होणार आहे आणि रेअरफॅक्शन सुद्धा त्याच्यासोबतच होणार आहे एका सेकंदामध्ये. Thus the sound generated by the fork will have frequency of 512 hertz and the frequency of stunning fork is decided by the dimensions of prong, that is length, thickness and the material used for making the fork. बघा ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही फ्रिक्वेन्सी कशावरती डिपेंड आहे की त्याच्यात जो प्रॉंग यूज केलेला आहे त्या प्रॉंग मध्ये जे मटेरियल आहे त्या मटेरियलची लेंथ आणि थिकनेस याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. समजा हा जर कधी थिकनेसला कमी राहिला असता तर त्याच्यात व्हायब्रेशन काय होतील जास्त होतील आणि थिकनेस जास्त असेल तर काय होतील व्हायब्रेशन फार कमी होणार आहे. येतं लक्षात. ओके आज आपण इथे थांबू. उद्या आपण पुढचा प्रयोग बघू.